किन्हीराजा येथील सर्पमिन मौलाना सय्यद आयाज यांनी दिले विषारी सापाला जीवदान। किन्हीराजा येथील युवा सदन कास्तकार तरुण नालिंदे यांच्या गट क्रमांक 262 दिनांक 13 मार्च रोजी रात्री 10:45 देखभाल करणाऱ्या अजय तायडे व वैभव घुगे शेतात मुंगाला पाणी देण्यासाठी गेले असता याच्या समोरच अचानक 5 ते 5.5 फूट एक काळ्या रंगाचा नाग पाईपला रिंगण घालून समोर दिसताच त्यांना धडकी भरली व त्यांनी शेत मालक तरुण नालिंदे यांना फोन करून सांगितले। तरुण नालिंदे यांनी तातडीने किन्हीराजा येथील सर्पमित्र मौलाना सय्यद आयाज यांचेशी संपर्क साधला व त्यांना त्यांचा शाह इलेक्ट्रॉनिक दुकानवरून घेऊन अवघ्या काही वेळातच मौलाना सय्यद आयाज हे पोहोचले। त्यांनी तातडीने ज्या ठिकाणी नाग बसला होता ते ठिकाण पाहिले। शेतातील सहकारीच्या मदतीने तेथील अडचण बाजूला करत असतानाच नाग एका पाईपला रिंगण मारून असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यास भरणीमध्ये जेरबंद केले। साप विषारी असो अगर बिनविषारी त्यास मारू नका, तो शेतकऱ्यांचा मित्र आहे। निसर्गाचे चक्र व्यवस्थित ठेवायचे असेल तर सापाला मारू नका। आमच्या सारख्या सर्प मित्राला बोलवा, आम्ही त्याला पकडून पुन्हा निसर्गाच्या हवाली करतो। विषारी साप चावलेल्या व्यक्तीस तातडीने दवाखान्यात न्या। अंगारे धुपारे करू नका, अंगारे धुपाऱ्यांने विष उतरते ही केवळ अंधश्रद्धा आहे। कुणाच्या शेतात घरात साप आढळल्यास मारू नका। मला 9922139142 या फोन नंबरवर फोन करा। सापाला जीवदान द्या। साप कुणावरही हल्ला करत नाही, आपल्या बचावासाठी केवळ तो हल्ला करत असतो, त्यामुळे त्याला मारू नका असे आवाहनही मौलाना सय्यद आयाज यांनी केले आहे। प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24 आपकी आवाज।